अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। धनश्री स्पेशल युट्यूब चॅनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केले त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तेव्हा कृपया ते व्हिडिओ जरूर पहा, त्यांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते। चला तर आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, घरातील देव्हारा किंवा देवघर हे त्या घराचा आत्मा म्हटला जातो आणि देवघर आपण कसं ठेवतो हे त्याच्यावरूनच लक्षात येतं की घरातील व्यक्तींचा स्वभाव कसा असेल किंवा त्यांचं अध्यात्माशी कशा पद्धतीने ते जोडलेले असतात हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येत असतं। आणि आपल्या घरातील देव्हारा हा योग्य दिशेला असायला हवा, देव्हारा कोणत्या दिशेला असायला हवा, देव्हाऱ्यामध्ये कोणते देव असावेत आणि देव्हारा कोणत्या पद्धतीने तो बनवलेला असावा याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर ऑल साठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक छान छान अशा व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, माझा देव्हारा हा अशा पद्धतीचा आहे जो तुम्ही पाहतायत आणि प्रत्येकाची देवांची मांडणी करण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते। कारण समजा तुम्हाला गणपती बाप्पा तुमचे इष्ट दैवत असतील तर ते तुम्ही मध्यभागी ठेवू शकतात, तर काहींचं गजानन महाराजांवर श्रद्धा असू शकते, तर काहींची स्वामी समर्थांवर त्यांची श्रद्धा असू शकते। तशा पद्धतीने आपण देवांची मांडणी करत असतो। तर पहा, आमच्या देव्हाऱ्यात आमचं जे देवघर आहे ते मी अतिशय मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने देवांची स्थापना केलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्यात चुका काढण्याऐवजी मी ज्या पद्धतीने केलेलं आहे ते मी तुम्हाला फक्त दाखवते। जर तुम्हाला माहिती आवडली तर लाईक जरूर करा आणि इतरांपर्यंत जरूर शेअर करा। हा जो देव्हारा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तर तो माझ्या घरातील ईशान्य कोपऱ्यात मी देव्हाऱ्याची स्थापना केलेली आहे। त्यानंतर की हा देव्हारा लाकडी आहे, त्याचबरोबर त्या देव्हाऱ्यात 3 पायऱ्या आहेत, तर देव्हाऱ्यामध्ये 3 किंवा 5 पायऱ्या असायला हव्यात। त्याबरोबरच की देव्हाऱ्यावर कळस नसावा, तर देव्हाऱ्यावर पिरॅमिड ठेवलेला आहे तो सपाट असावा। त्यानंतर तर देव्हाऱ्यातील जी पहिली पायरी आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तुळजाभवानी मातेचा फोटो आहे, त्यानंतर आमची कुलस्वामिनी म्हाळसा देवी यांचा फोटो आहे आणि मध्यभागी लक्ष्मीनारायणांचा फोटो आहे। त्यांच्या बाजूला दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचा फोटो आहे। त्यांच्या बाजूला श्री मंगल कलशाची स्थापना केलेली आहे। तर आपल्या घरात मंगल कलश हा असायलाच हवा। मंगल कलशाची स्थापना कशी करावी, त्याचं महत्त्व काय आहे याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो जरूर पहा। त्यानंतर देव्हाऱ्यातील जी दुसरी पायरी आहे त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे। गणपती बाप्पांनंतर श्री महालक्ष्मी माता यांची स्थापना केलेली आहे। गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ही तांदळात ठेवलेली आहे। लक्ष्मी माता असेल, अन्नपूर्णा माता असेल तर यांची मूर्ती आपण तांदळात ठेवायची आहे। त्या ठिकाणी कवडी आणि कमळबी त्याचबरोबर लवंग देखील लक्ष्मी मातेला अर्पण केलेलं आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी हळकुंड ठेवलेला आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेच्या उजव्या हाताला कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे आणि तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या उजव्या हाताला सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे, जी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत। त्यानंतर सप्तशृंगी मातेच्या मूर्तीच्या उजव्या हाताला जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। स्वामी समर्थांची मूर्ती ही तुम्ही पहिल्या पायरीवर देखील ठेवू शकता, ज्या ठिकाणी मी लक्ष्मीनारायणांचा फोटो ठेवलेला आहे। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीच्या अगदी समोरच स्वामींच्या वटवृक्षापासून ज्या पादुका आहेत बनवलेल्या त्या स्वामींच्या पादुका आहेत, त्याचबरोबर दत्त पादुका आहेत आणि त्यांना छान असं अत्तर लेपन केलेलं आहे। स्वामींच्या उजव्या हाताला छान असे गोपाल बाळकृष्ण यांची सुंदर अशी मूर्ती आहे।
तर बाळकृष्णांना देखील अतिशय सुंदर असं छान सजवलेलं आहे. त्यांना छान तुळशी माळ अर्पण केलेली आहे. त्यांच्या हातात बासरी आहे आणि जवळच छान असं मोरपंख ठेवलेला आहे. त्याचबरोबर बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे. आणि बाळकृष्णांच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा मातेची स्थापना केलेली आहे. अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करावी याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. त्यानंतर की अन्नपूर्णा माता तांदळामध्येच आपण ठेवायला हवी. त्याबरोबरच अन्नपूर्णा मातेच्या हातात जी पळी असते त्यात आपण तांदूळ किंवा साखर ठेवायला हवी. अन्नपूर्णा मातेच्या बाजूलाच छान असं शिवलिंग आहे. तर शिवलिंग म्हणजेच की ह्या ठिकाणी नर्मदेश्वर शिवलिंग ते तुम्ही वाटीमध्ये पाहतायत. तर नर्मदेश्वर शिवलिंग देखील अतिशय दिव्य आणि पवित्र मानलं जातं. त्यानंतर ह्या ठिकाणी छान अशी मंगल कलशाची स्थापना केलेली आहे आणि मंगल कलश अशा पद्धतीने मी छान असा सजवलेला आहे. मंगल कलशाकडे पाहताना खूप छान आणि प्रभावी त्याचबरोबर अतिशय प्रसन्न वाटत असतं. तर प्रत्येकाने आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना ही करायलाच हवी. मंगल कलश हा आपल्या वास्तूमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. म्हणून मंगल कलश हा असायलाच हवा. मंगल कलशाची स्थापना शुभ मानली जाते. म्हणून मंगल कलशाची स्थापना जर तुम्ही केलेली नसेल तर मंगल कलशाचं महत्त्व काय आहे आणि तो कशा पद्धतीने स्थापन करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या पायरीवर तुळजाभवानी माता, म्हाळसा माता, लक्ष्मीनारायण आणि दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ यांचा छान असा फोटो आहे. मंगल कलश देखील मी ईशान्य कोपऱ्यातच स्थापन केलेला आहे. त्यानंतरची देव्हाऱ्यातील तिसरी पायरी. तर त्याच्यावर मी एका बाजूला जो करंडा दिसतोय तुम्हाला लाकडी, तर त्याच्यात आदिशक्ती आदिमाय जगदंबा सप्तशृंगी मातेच्या चरणांजवळचा कुंकू त्याच्यात आहे. त्यानंतर एका वाटीत कवडी आहेत, कमल बी आहेत, जे कमळगट्टा आपण बोलतो ते आहेत. आणि त्याच्यानंतर दक्षिणावर्ती शंखाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. तर मी दक्षिणावर्ती शंख अशा पद्धतीने ठेवते. असं म्हटलं जातं की शंखाचं जे निमुळता भाग असतो तो देवांकडे असावा. अशा पद्धतीने आपण शंखाची स्थापना करायची असते. त्यानंतर श्रीयंत्र आहे. तर श्रीयंत्राची स्थापना कशी करावी हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. श्रीयंत्राच्या सभोवती कमलगट्ट्याची माळ असायला हवी. त्यानंतर त्या ठिकाणी बगलामुखी मातेचं यंत्र आहे ते देखील मी ठेवलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला छान अशा स्वामींच्या पादुका आहेत. स्वामींच्या पादुकांना छान अष्टगंध लावलेला आहे आणि त्या ठिकाणी दत्त पादुका देखील आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही जे पाहताय तर ते दत्त यंत्र आहे. दत्त महाराजांचा छान असा मंत्र त्याच्यावर लिहिलेला आहे. आणि दत्त यंत्राच्या बाजूला नवग्रह यंत्र आहे आणि नवग्रहाच्या बाजूलाच छान असं जे महामृत्युंजय यंत्र असतं ते ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर श्री लक्ष्मी मातेचं यंत्र देखील आहे. त्यानंतर छान असं आदिशक्ती आदिमाय जगदंबेचं त्रिशूल आहे. त्रिशूलाची देखील आपण स्थापना देवाऱ्यात करू शकतो. आणि त्यांच्या बाजूला जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तर त्रिशूलच्या बाजूला जो छान असा करंडा ठेवलेला आहे किंवा जी डबी आहे लाकडी, तर त्यात जी दत्त महाराजांची आम्ही गिरणारला गेलेलो तर गिरणारची जी रक्षा आहे विभूती त्या ठिकाणी ठेवलेली असते. आणि त्यानंतर धूप दीप त्याचबरोबर नैवेद्य छान असा अर्पण केलेला आहे.
त्याबरोबरच छान अशा देव्हाऱ्यात गजलक्ष्मी ज्या आपण म्हणत असतो तर गजलक्ष्मींची देखील स्थापना केलेली आहे। तर अशा पद्धतीने मी माझ्या देवाऱ्यामध्ये ह्या देवांची स्थापना केलेली आहे। तर नर्मदेश्वर शिवलिंगाविषयी काहींच्या मनात शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर शिवलिंग जेव्हा आपण स्थापन करत असतो ते पितळी असेल, पारद शिवलिंग असेल किंवा स्फटिकचं असेल तरीही चालू शकतं, पण शिवलिंग हे नंदी आणि नाग नसलेलं असावं। नर्मदेश्वर शिवलिंग देखील अतिशय पवित्र मानलं जातं। तर नर्मदेश्वर शिवलिंगाची मी त्या ठिकाणी वाटीमध्ये स्थापना केलेली आहे आणि त्याच्यावर रुद्राक्षांची माळ ठेवलेली आहे। तर नर्मदेश्वर शिवलिंगाची देखील त्यांच्यासाठी जे आसन असतं ते मी लवकरच मागवणार आहे, तेही तुम्हाला नंतरच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळेलच। तर आता राहिला विषय की हा देव्हारा कुठे बनवलेला आहे किंवा देव्हारा किती बाय कितीचा आहे किंवा देव्हारा तुम्ही कितीमध्ये बनवलेला आहे किंवा देव्हारा बनवलेला आहे तर ते मटेरियल कसलं आहे, तर ह्याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ या अगोदरच मी अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो तुम्ही जरूर पहा। म्हणजे जेव्हा हा देव्हारा घरी आणला होता तेव्हाचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर अशा पद्धतीने देव्हाऱ्याला छान जेव्हा सर्व लाईट्स ऑन केलेले तर अशा पद्धतीने देव्हारा दिसतो। तर देव्हारा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि माझी अतिशय साधी सोप्या पद्धतीने मी देवांची मांडणी केलेली आहे, कारण देवांची स्थापना हा देखील आपल्या श्रद्धेचा भाग असतो। तर तो आपल्याला जशा पद्धतीने आपलं मन म्हणत असतं तशा पद्धतीने आपण छान अशी देवांची सेवा, पूजा, अर्चा मनापासून करायची असते। आपल्या घरातील देव्हाऱ्याची स्थापना ही नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असायला हवी। ईशान्य कोपरा म्हणजेच पूर्व आणि उत्तर दिशेचा मधला जो कॉर्नर असतो, जो कोपरा असतो तो ईशान्य कोपरा असतो। त्या ठिकाणी आपण ईश्वराची म्हणजेच आपल्या देवांची स्थापना करायची असते, कारण ईशान्य कोपऱ्यात ईश्वरी तत्व सामावलेलं असतं, म्हणून त्या ठिकाणी आपण देवांची स्थापना करायची असते। पण जर समजा शक्य नसेल, घर लहान असेल किंवा त्या ठिकाणी दुसरं काहीतरी वस्तू ठेवलेल्या असतील तर अशा वेळेला तुम्ही पूर्व किंवा पश्चिमेला देव्हाऱ्याची स्थापना करू शकतात। त्यानंतर महत्त्वाचा भाग की आपण जेव्हा देव्हाऱ्याची स्थापना करत असतो तर देव्हारा हा कधीही जमिनीवर ठेवलेला नसावा। जरी आपण खाली बसून देवांची पूजा करत असू तरी देखील देव्हारा हा थोडा उंचीवर असावा। त्याखाली तुम्ही चौरंग, पाट किंवा अजून असं काहीतरी उंच ठेवू शकतात की जेणेकरून आपण बसल्यानंतर ज्या वेळेला आपण देवांची पूजा करण्यासाठी बसतो तर आपल्या नाभीच्या वरती देव्हारा यायला हवा। अशा पद्धतीने आपण देवांची स्थापना करायची असते। त्याचबरोबर जेव्हाही आपण देवपूजा करायला सुरुवात करतो तर आसन हे असायलाच हवं। आसनाशिवाय कधीही देवपूजा करायला नको, कारण आपण जी काही सेवा केलेली असते तर ती आपल्या म्हणजे जमिनी थ्रू ती आपली निघून जात असते। म्हणून आसन असेल, मग ते लाकडी असेल, पाट असेल किंवा कुठलं आसन असेल कापडाचं तरीही चालू शकतं। की देव्हारा कसला असावा, शक्यतोवर देव्हारा हा लाकडी असलेला शुभ मानला जातो किंवा योग्य मानला जातो। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी मार्बलचे देखील देव्हारे असतात, तर देव्हारा तुम्ही मार्बलचा असेल किंवा लाकडाचा असेल तरीही चालू शकतं, पण देव्हाऱ्यावर कळस नसावा। कळस हा मंदिरांमध्ये असतो, देवघर हे आपल्या घरात असतं। म्हणून आपण जर समजा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतील तर त्याच्यावरती इतर म्हणजे दुसऱ्याचं घर असतं, म्हणून आपल्या देव्हाऱ्याला कळस नसावा। त्याच्यावर समजा कळस असेल तर तो काढून त्या ठिकाणी तुम्ही पिरॅमिड ठेवायचं आहे। तर पिरॅमिड हे जे स्वामी समर्थांचे केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पिरॅमिड सहज उपलब्ध होऊ शकतं। तर आपल्या देव्हाऱ्यावर पिरॅमिड हे असायलाच हवं। त्यानंतर की देव्हाऱ्यामध्ये सरळ अशा देवांची मांडणी करू नये, म्हणजेच काय की देव्हाऱ्यात पायरीने आपण देवांची मांडणी करायला हवी। तर देव्हाऱ्यामध्ये 3 किंवा 5 पायरी असायला हव्यात। ज्या पद्धतीने तुमचा देव्हारा असेल त्या पद्धतीने तुम्ही 3 पायरी किंवा 5 पायरी असलेला देव्हारा नक्कीच विकत घ्या, किंवा जर देव्हारा घेतला असेल आणि त्याच्यामध्ये पायऱ्या नसतील तर हरकत नाही, त्या ठिकाणी तुम्ही त्या देव्हाऱ्याचं माप घेऊन त्या ठिकाणी सागाच्या ज्या काही 3 किंवा 5 पायरी बनवून घेऊ शकता।
त्यानंतर की देव्हाऱ्यात नेहमी पहिल्या पायरीवर आपल्या इष्टदैवताचा फोटो असावा, कुलदेवीचा फोटो असावा, कुलदैवत असावं। त्यानंतर दुसऱ्या पायरीवर तुम्ही जर समजा तुमच्याकडे देवांचे टाक असतील ते देखील तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर की तिसऱ्या पायरीवर आपल्या घरात जे काही यंत्र असतील, मग ते श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल किंवा जे कुठलं यंत्र असेल, रुद्र यंत्र असेल, त्यांची स्थापना करायची असते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गणपतीच्या बाजूला, गणपतींच्या उजव्या हाताला आपण आपल्या घरातील जे कुठली देवी असेल त्यांची मूर्ती ठेवायची। त्यानंतर मग जे अजून काही देव असतील तर ते ठेवायचे असतात। बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवलिंगाची स्थापना करायची असते। शिवलिंग हे कुठलंही असेल, म्हणजे तांब्याचं असेल, पितळी असेल, पारद शिवलिंग असेल किंवा स्फटिक असेल तरीही चालू शकतं, किंवा नर्मदेश्वर शिवलिंग असेल तरी देखील चालू शकतं। पण शिवलिंगानंतर आपल्याला काहीही ठेवायचं नसतं, हे मात्र लक्षात असू द्यायचं। सर्वात शेवटी शिवलिंग असायला हवं। शिवलिंगाच्या उजव्या हाताला कुठल्याही पद्धतीचा देव ठेवायला नको। तुमच्या घरी जर अजून कुठले देव असतील जे तुम्ही मानत असतील ते तुम्ही ठेवू शकतात, पण शिवलिंगाच्या अगोदर आपण ते देवांची स्थापना करायला हवी, हे लक्षात घ्या। आणि त्यानंतर की जे कुठले यंत्र असतील तर यंत्रांना नेहमी उभं करून कधीही ठेवायचं नसतं। यंत्र हे नेहमी आपण बैठकी स्वरूपातच त्यांची स्थापना करायची असते। यंत्र हे आसन असतं, म्हणूनच जसं की श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे, म्हणून ते आपण असं झोपवून ठेवायचं असतं, आडवं ठेवायचं असतं, उभं कधीही ठेवायला नको। सर्वात महत्त्वाचं की देव्हाऱ्यात किती देव असावे, तर प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी आणि फोटो असेल, फोटो किंवा मूर्ती चालू शकतं। म्हणजे समजा जसं की तुळजाभवानी मातेचा फोटो आहे आणि मूर्ती देखील आहे तर तशा पद्धतीने चालू शकतं। पण तुळजाभवानी मातेच्या 2-2 मूर्त्या किंवा गणपती बाप्पांच्या 2 मूर्त्या अशा पद्धतीने कधीही ठेवू नये। एकाच देवतेची एक मूर्ती किंवा एक फोटो अशा पद्धतीने चालू शकतं। त्यानंतर की जेव्हाही आपण देवांची स्थापना करतो तर देवांमध्ये थोडं अंतर ठेवून मग त्यांची आपण स्थापना करायला हवी, अगदी लागून आपण देव ठेवायला नको। त्याचबरोबर आपण कुठेही देवस्थानांना गेलो तर त्या ठिकाणाहून आपण देव आणत असतो, पण असं देखील करू नये। जेवढे देवांची आपण अगदी व्यवस्थित सेवा, पूजा, अर्चा करू शकतो तेवढेच देव देव्हाऱ्यात असावे, म्हणून देवांची योग्य पद्धतीने मांडणी करावी आणि छान मनोभावे सेवा, पूजा, अर्चा करावी। तर असं साधं आणि छान असं देवघर जे मी अगदी मनापासून सजवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला जरूर सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।